आपल्याला शनिवारपासून एक नवीन काम लागले. ही बलेने काढायची, वाकरी किंवा पंढरपूरला जायचं, लाईनला लावायचं, इकडे ज्यूस प्यायचा, CNG भरायचं आणि माघारी यायचं. मस्त काम आहे ना. तर राम राम मंडळी. बघा, हे आमच्या संजू सरांनी गहू काढला आणि नंतर त्यांनी राहिलेलं हे जाळून का टाकलं हे कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आणि आज शाळेवर पहिल्यांदा पोचलो होतो म्हणून जाऊन बसलो सही करायच्या ठिकाणी आणि कोण किती टायमिंगला येते हे सगळं नोट डाऊन केलं. आणि तिथे एका सरांनी प्रसाद पण दिला होता, तो खाल्ला. आणि दुकानात येऊन बघतो तर लाईट आज बी नाही. रात्री तर पाऊस पण पडला नाही. मग सकाळ सकाळ लाईट का गेली. आणि इकडे बरोबर झेरॉक्स काढायच्या टायमाला गिरायक आलं आणि लाईट पण आली. मस्त झालं काम. मग दुकान बंद केलं आणि आज आमच्या घराकडं अमोल, सौरभ आणि अतुल भैया तिघे पण आले होते पाणी बघायला. आणि पोरांना काय तेवढंच पाहिजे असते, बसले आपले दगड मारत शुभ्रा श्लोक. मग काय, मग इकडं आलो दुकानात परत माघारी. आणि आपल्याला आपल्या मित्रांनी जी स्कूटी आपण क्लेमचं सगळं काम करून घेतलं होतं ना, त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला कुल्फी दिली. मस्त वाटतं. मग नंतर अतुल भैया आणि मी गेलो होतो वाकरीला. आता CNG भरायचं म्हणल्यावर आता सांगोलचा तर बंद आहे. मग म्हणलं चला वाकरीनच भरून येऊ. तिथे गेलो, 2 नंबरला मिळाले आपल्याला. मग तो वाट बघूच तर म्हणलं ज्यूस पिऊन घ्या. मग चक्कू ज्यूस प्याला. आणि तिथे का आपले इर्टिगाचे ड्रायव्हर मिळाले. त्यांनी आपल्याला वाकरीच्या व्हॉट्सअप ग्रुपचा आणि मंगळवेढ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपचं पण लिंक दिली. त्यामुळं जर वाकरी किंवा मंगळवेढ्यात CNG असेल नसेल याची पूर्ण माहिती आपल्याला मिळते. आणि त्यांनी एक मॅप पण दिला आणि त्यात आपण ट्रिपला जाताना CNG पंप कुठं कुठं आहेत ते पण बघायला मिळते. मग काय, जाताना मी घेतली CNG वर गाडी, मस्त पळत होती. मग थोडं बाहेर आलो पंढरपूरच्या. मग अतुल भैयाला दिली चालवायला. मग सांगोलमध्ये आल्यावर हे रात्री मला ही चिकटपट्टी आणायला पाठवलं होतं. कसं सांगोल पालतं घातलं पण काय चिकटपट्टी मिळेना, कारण उशीर झाल्यामुळे दुकान बंद झाली. मग शेवटी ह्या दुकानात मिळाली. ह्यालाच म्हणते ती काकेत फळसा गावाला वळसा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.